नमस्कार सर्वांना, मी आज बनवणार आहे शेपू चुका भाजी। त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित अशी निवडून शेपू चुक्याची भाजी मी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित अशी धुवून घेत आहे। भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका गाळणीत काढून घेत आहे। आता चाकूच्या सहाय्याने बारीक अशी कट करून घेत आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे बारीक अशी भाजी कट करून घ्या, जेणेकरून खाताना भाजी दातात अडकू नये। ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। थोडीशी तिखट, थोडीशी आंबट अशी या भाजीची चव भाजी तयार झाल्यानंतर लागते। ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता। पहा, अशा प्रकारे सर्व भाजी मी बारीक अशी कापून घेतलेली आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। तेल टाकल्यानंतर तेल गरम झाले आहे। आता पहा, यामध्ये मी थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी फोडणीसाठी टाकली आहे। आता बारीक केलेला ठेचा, त्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण पाकळ्या टाकून बारीक करून घेतलेले आहे। अशा प्रकारे तेलात परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेली शेपू चुका भाजी त्यामध्ये टाकूया। आता ही व्यवस्थित अशी परतून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि थोडीशी तूर डाळ ही मी त्यात टाकणार आहे। तूर डाळ टाकल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि बेसन पीठ टाकल्यामुळे भाजीला थोडासा घट्टपणा येतो। आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे तेही मी टाकलेले आहेत। अशा प्रकारे सर्व एकजीव असं मिक्स करून घ्या। आता यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेत आहे। तेही चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घेऊन परतून घेऊया। आता थोडंसं पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेत आहे। पहा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर यावर 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवून ही भाजी वाफवून घेत आहे। आता पहा, मस्त अशी भाजी वाफवून झालेली आहे। आता उलटण्याने किंवा पळीने ही भाजी अशा प्रकारे रगडून घ्या। पहा, इथे उलटण्याने मला रगडता येत नव्हतं, त्यामुळे मी इथे चमच्याच्या सहाय्याने चमच्याच्या मागच्या बाजूने ही भाजी अशी फेटून घेत आहे। आता यामध्ये गरम पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या। झटपट भाजी होणारी आहे। पहा, आता यामध्ये पाणी टाकल्यानंतर याला अजून घट्टपणा आला, त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकून ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या। आता यावर अर्धे झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटं शिजून घेतल्यानंतर पहा, तयार आहे शेपू चुका भाजी। याला आंबट शेपू चुका भाजी असे म्हणतात। पहा, आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे। ही गरम गरम खाण्यासाठी भाजी खूप छान लागते। शक्यतो बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। पहा, तयार आहे आपली आंबट शेपू चुका भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।